नमस्कार प्रेक्षकांना. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या यापुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरच्या सर्वांच्या समोर पार्थ सर्वांना बोलतो, जीवाचा यामध्ये काहीच दोष नाही. जे काही झाले ते त्याचा भूतकाळ होता आणि मी त्याचा भूतकाळ स्वीकारलेला आहे. आणि सर्व गेल्यानंतर पार्थ जीवाला बोलतो, जीवा, मी हे सर्व आपल्या कुटुंब तुटू नये म्हणून आपल्या कुटुंबाच्या इज्जतीसाठी बोललो आहे. मी माझा वर्तमान स्वीकारू शकत नाही तर तुझा भूतकाळ कसा स्वीकारेल, असे तो बोलतो. तेव्हा जीवा देखील विचारामध्ये पडतो. दादा हा माझ्यावर खूप रागवलेला आहे, त्याने मला माफ केलेलं नाही. तर तिकडे आपण पाहतो कॉन्सलर हे नंदिनीला भेटण्यासाठी आलेले असतात आणि ते नंदिनीला विचारतात, आता तुझ्या घरी सर्व ठीक आहे ना? तेव्हा नंदिनी बोलते, काही ठीक नाही, मी कायमस्वरूपी माहेराला निघून आलेली आहे. मला फास्ट ट्रॅकवर डिवोर्स हवा आहे. तेव्हा तो कॉन्सलर देखील विचारामध्ये पडलेला असतो. तर इकडे आपण पाहतो मानिनी पार्थ देवाची पूजा करत असतात आणि तेव्हा मानिनी ही देवाकडे प्रार्थना करत असते, घरावर कुठलेही संकट येऊ नको, बाहेरची इडापिडा बाहेरच राहू दे आणि घरची लक्ष्मी, असे बोलून ती पार्थला पुढे बोल. आणि तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही. तेव्हा अचानक दरवाज्यातनं आवाज येतो, घरची लक्ष्मी ही घरात येऊ दे. आणि तेव्हा दोघेही दरवाजेकडे बघू लागतात. तर त्या ठिकाणी काव्य आलेली असते आणि दोघांकडे स्माईल करून बघू लागते. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा कशा प्रकारे पार्थ, मानिनी आणि घरातील सर्वांचे मन काव्य जिंकणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.